थोडा वेळ काढून नक्की बघा. उपयोगी 28 स्मार्ट किचन टिप्स. नंबर 1. मेथीची भाजी बनवताना स्वच्छ धुवून लगेच करावी. जास्त वेळ पाण्यात ठेवले की भाजी कडू होते. नंबर 2. कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घाला. त्यामुळे कडधान्य लवकर शिजतात आणि गॅसची बचत होते. नंबर 3. वरण चविष्ट बनवण्यासाठी ठेचलेला लसूण जास्त घालावा आणि फोडणी दिली की लगेच झाकण ठेवावे. यामुळे फोडणीचा वास वरणाला लागतो. त्यामुळे वरण चविष्ट होते. नंबर 4. काळ्या मसाल्याचे वाटण बनवताना कांदा, खोबरे थोडं थंड झाल्यावरच वाटून घ्या, नाहीतर भाजी कडवट होते. नंबर 5. दही लावण्यासाठी विरजण नसेल तर कोमट दुधात हिरवी मिरची घालून रात्रभर ठेवा. सकाळी दही तयार होईल. नंबर 6. दूध किंवा खीर जळाली तर त्यात खायची 2 ते 3 पाने टाकून जरा गरम केल्यास जळकट वास निघून जातो. नंबर 7. भरपूर हिरव्या मिरच्या कापल्यास किंवा वाटल्यास हातांची जळजळ होते. अशा वेळी चिंचेच्या पाण्याने हात धुतल्यास होणारी जळजळ थांबते. नंबर 8. भजी किंवा वडे तळताना नॉनस्टिक कढईऐवजी लोखंडी कढई वापरावी. नंबर 9. लोणी काढताना चमचाभर साखर घालून फेटल्यास लोणी जास्त निघते. नंबर 10. लाल भोपळा, खरबूज, कलिंगड यांच्या बिया उन्हात वाळवून नंतर त्या साठवून ठेवाव्यात. कोणताही पदार्थ असो, गार्निशिंग करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. नंबर 11. मूग, मटकी, हरभरे वगैरे कडधान्यांना भुंगे किंवा किडे लागू नये म्हणून कडधान्यांना एरंडाचे तेल लावून ठेवावे, म्हणजे कडधान्यांना भुंगे वगैरे लागत नाहीत. नंबर 12. हिरव्या पालेभाज्या नेहमी लोखंडी कढईमध्ये बनवा. यामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात लोह मिळते. नंबर 13. चिक्की बनवताना कढईत आधी तूप घालावे, मग गूळ घाला. यामुळे चिक्कीला चकाकी छान येते आणि चिक्की चिकटत नाही. नंबर 14. लाल मिरची दळायला देण्याआधी मिरचीला मोहरीच्या तेलाचा हात लावा, म्हणजे लाल मिरचीचा रंग कायम टिकून राहतो. नंबर 15. ढोकळा करताना मिश्रण फेटत असताना त्यामध्ये 1 चमचा तेल घालावे. त्यामुळे ढोकळा खाताना जास्त कोरडा लागत नाही आणि स्पॉन्जी ढोकळा तयार होतो. नंबर 16. इडली चविष्ट होण्यासाठी डाळ आणि तांदळाचे एकाच 3 प्रमाण घ्यावे, म्हणजे 1 वाटी डाळ असेल तर 3 वाट्या तांदूळ घ्यावे. नंबर 17. दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सी चविष्ट होते. नंबर 18. कचोरीचे सारण बनवताना बेसन भाजूनच घालावे, म्हणजे सारण खमंग लागते. नंबर 19. कारले चिरून अर्धा लिंबू आणि मीठ लावून अर्धा तास ठेवावे. त्यानंतर भाजी करावी. यामुळे कारल्याचा कडूपणा निघून जातो. नंबर 20. घरामध्ये चिंचेची गोड चटणी करून फ्रीजमध्ये स्टोअर करा, म्हणजे ढोकळा, समोसे खाताना पटकन घेता येते. त्यात थोडीशी बडीशेप आणि धने घालावे. यामुळे चटणी अप्रतिम लागते. नंबर 21. कुकर लावताना त्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस किंवा लिंबाचा छोटा तुकडा टाकावा, म्हणजे कुकर काळा पडणार नाही. नंबर 22. कोणत्याही डाळी किंवा कडधान्य शिजवताना त्यामध्ये थोडे मीठ, 1 चमचा तेल आणि हळद टाकली की कडधान्य छान मऊसर शिजतात. नंबर 23. भजी करताना बेसन पिठासोबत थोडे तांदळाचे पीठ घालून भजी केली तर छान कुरकुरीत होतात. नंबर 24. पुरी किंवा भजी तळताना तेलात मीठ घातल्यास भजी किंवा पुरी कमी तेल शोषतात. नंबर 25. मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करावा. नंबर 26. आले जास्त दिवस टिकवण्यासाठी स्वच्छ धुवून पुसून मगच फ्रीजमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते आणि पटकन चिरता किंवा किसता येते. नंबर 27. फुलकोबी बनवताना त्यामध्ये बारीक अशा अळ्या असतात. त्यासाठी तो गरम पाण्यात मीठ टाकून धुवावा. नंबर 28. बेसन पोळी, धिरडे, डोसा बनवताना कांदा चिरून घालण्याऐवजी किसून घालावा. पदार्थ अतिशय कुरकुरीत आणि स्वादिष्ट होतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.